आगा खान पॅलेस हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर येतात ते महात्मा गांधी. वेलकम बॅक टू द चॅनल. नमस्कार मंडळी, आज मी आलेली आहे आगा खान पॅलेस आणि हे एक पुण्यातील मोठा सुंदर एक राजवाडा आहे, ऐतिहासिक ठिकाण आहे हे. तर महात्मा गांधीशी रिलेटेड ही जागा जास्त ओळखल्या जाते. तर आज हेच पॅलेस आपण बघणार आहोत. चला बघूया कसा आहे हा राजवाडा. हे आहे याचं मेन गेट आणि या ठिकाणी तुम्हाला तिकीट काढावी लागते. इथली तिकीट आहे 20 रुपये पर पर्सन. आणि जर तुम्हाला व्हिडिओ शूटिंग करायची असेल स्पेशली कॅमेराने तर तुम्हाला इथे 50,000 रुपये भरावे लागतात. मोबाईल शूट करण्यासाठी सुद्धा परमिशन लागते गाईज. फोटो वगैरे अलाउड आहे. तर चला जाऊया आता आपण आत. मंडळी, आगा खान पॅलेस हा फक्त एक राजवाडा नाही तर भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जिवंत साक्षीदार आहे. तर चला या अद्भुत वारशाचा प्रवास आपण सुरू करूया. जर तुम्हाला ऐतिहासिक ठिकाणं बघण्याची माहिती घेण्याची आवड असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. हा राजवाडा 1892 साली सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी बांधलेला होता. या जागेचा उद्देश होता दुष्काळग्रस्त लोकांना रोजगार मिळवून देणे. पण पुढे हा राजवाडा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वाचा अध्याय बनला. 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल आणि महादेव देसाई यांना या ठिकाणी नजरकैदेत ठेवले होते. आणि त्यामुळेच पेशवाईनंतर प्रथमच पुणे हे राष्ट्रीय राजकारणाचे महत्त्वाचे केंद्र बनले होते. आज हा पॅलेस राष्ट्रीय स्मारक आहे, जिथे गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक ऐतिहासिक वस्त्र, चित्रे आणि दस्तऐवज पाहायला मिळतात. या पॅलेसची रचना इटालियन आर्किटेक्चर प्रमाणे आहे. मोठे कमानीदार दरवाजे, प्रशस्त गच्ची आणि हिरवीगार बाग. इथे फिरताना तुम्हाला इतिहास आणि सौंदर्य यांचा एकत्रित अनुभव येतो. या ठिकाणी अनेक नेते, इंग्रज अधिकारी, पत्रकार गांधीजींना भेटायला येत असत. अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हा तुम्हाला इथे काय काय पाहायला मिळेल. तर भव्य बांधकाम असलेले आगा खान पॅलेस, त्याच्यावर असलेला पर्शियन आणि युरोपियन बांधकामाचा प्रभाव, 6 दालनांमध्ये असलेले गांधीजी विषयीचे प्रदर्शन, त्यांच्यामध्ये काही मूर्ती रूपात प्रसंग आहेत, तसेच एक रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन आणि एक फिल्म यांचं प्रदर्शन सुद्धा आहे. चळवळ आणि आंदोलनाच्या वेळेसचे स्टॅच्यूज तुम्हाला त्या ठिकाणी असे पाहायला मिळतात. गांधीजींना राष्ट्रपिता म्हणून संबोधलं जातं आणि त्यांचे स्टॅच्यूज जर तुम्ही इथे येऊन बघाल तर तुम्हाला इतके रिअलिस्टिक फील होईल की तुम्हाला वाटेल की हे समोर गांधीजीच बसलेले आहेत की काय. बघा, वाटतंय ना? तुम्ही कधी आगा खान पॅलेसला भेट दिली आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा. पुण्यातील पर्यटन स्थळं किंवा प्लेसेस टू व्हिजिट इन पुणे असं जेव्हा तुम्ही सर्च करता तेव्हा तुम्हाला आगा खान पॅलेसचं नाव हे गुगलवर दाखवतंच. त्यामुळे पुण्यात जर तुम्ही कधी आलात तर या ऐतिहासिक स्थळाला नक्की भेट द्या. आणि जे पुणेकर आहेत ज्यांनी हे आगा खान पॅलेस अजूनपर्यंत बघितलेलं नसेल तर ते नुसतं व्हिडिओ थ्रू नाही तर प्रत्यक्ष येऊनसुद्धा हा पॅलेस तुम्ही नक्की बघावा. या ठिकाणी तुम्ही बस, ऑटो किंवा स्वतःच्या वाहनांनी सुद्धा येऊ शकता. या ठिकाणी प्रशस्त असं पार्किंग आहे आणि सकाळी 9 वाजतापासून संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी भेट द्यायला येऊ शकता. आणि ॲड्रेस जर तुम्ही विचाराल तर पुण्यातील कल्याणी नगर या ठिकाणी हा पॅलेस आहे. सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांची ही रूम आहे, आपण ही जी बघत आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे हेच आहे ते रेकॉर्डेड आवाजातलं निवेदन. तुम्ही बघू शकता खाली इथे एक फिल्म सुरू आहे. कस्तुरबा गांधींनी शेवटपर्यंत महात्मा गांधीची कशाप्रकारे साथ दिली आणि किती त्यांचं प्रेम एकमेकांवर होतं तेच सगळं या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे. तर आता 6 दालन, गांधीजी विषयींचं प्रदर्शन आणि त्यांच्या काही जे मूर्ती रूपात प्रसंग होते ते सगळे बघून झाल्यानंतर आता मी जाते आहे समाधी बघण्यासाठी. कस्तुरबा गांधी आणि गांधीजींचे जे सहाय्यक होते महादेव देसाई यांची समाधी या ठिकाणी आहे. महात्मा गांधी जेव्हा नजरकैदेत होते त्यावेळी 15 ऑगस्ट 1942 रोजी त्यांचे सहाय्यक महादेव देसाई यांचे निधन झाले आणि नंतर 22 फेब्रुवारी 1944 रोजी महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे निधन झाले. या दोघांच्या समाधी इथेच बाजूच्या अंगणामध्ये आहेत. समाधी बघण्यासाठी तुम्हाला याच मार्गाने जावं लागतं. तर आपण आता समाधी बघायला चाललो आहे. त्यांच्याजवळच गांधीजींच्या मृत्यूनंतर त्यांची अस्थिरक्षासुद्धा पुरलेली आहे. मंडळी, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओमधली माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा.
अशा प्रकारची ऐतिहासिक ठिकाणं आणि माहिती मी तुमच्यासमोर पुढेसुद्धा घेऊन येत राहील. त्यामुळे व्हिडिओला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओला आत्ताच सबस्क्राईब करा. तर हे बघा मंडळी, आपण समाधीजवळ येऊन पोचलेलो आहोत. ही महात्मा गांधी यांची अस्थिरक्षा या ठिकाणी पुरलेली आहे आणि अगदी त्याच्यासमोरच महादेव देसाई आणि कस्तुरबा गांधी यांच्या समाधीसुद्धा या ठिकाणी आहेत. आगा खान पॅलेसला भेट देण्यासाठी आणि इथला इतिहास जाणून घेण्यासाठी शाळेच्या आवर्जून या ठिकाणी ट्रिप होत असतात, जेणेकरून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना या ठिकाणचा इतिहास समजावा. या सगळ्या मुलांना जेव्हा कळलं की यूट्यूबसाठी व्हिडिओ शूट होतोय तर सगळ्यांनी छानपैकी बाय केलं. तर मंडळी, कसा वाटला हा इतिहास आणि वास्तुकलेने भरलेला प्रवास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.